ऑमलेट आणि बुर्जी। नमस्कार मंडळी, मी मानुदा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या BBS विलेज किचन टीममध्ये। मित्रांनो, मी आलोय मुंबईला अंडा बुर्जी खायला। तर या बघूया कशी मिळते बुर्जी। या ठेल्यावरची बुर्जी स्पेशली फेमस असते आणि एक कडक मिळते एक नंबर। आता याला मिरची, कोथिंबीर, याला नमक, हल्दी, मसाला आता एकजीव करून घ्यायला लागलेत बघा। तेल आलं आपल्या ह्याच्यावरती। आता येणार आहे आपला फेटलेला अंडा आला याच्यावरती, बघू शकता तुम्ही। बस असा वास सुटलाय आणि कमी मसाल्यामध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये आपल्याला बघा कसा वास सुटलाय आणि एक नंबर कडक दिसायला लागलाय, बघू शकता। याची बघा पद्धत कशी आहे बघा करण्याची, म्हणजे अंडा खाली चिपकू पण नाही पोळी, म्हणून ते एवढं हे स्मूथली त्याला हे करतायत। आणि फिरवली बघा, एकदम इझी वेमध्ये फिरवले। ठेल्यावरती खाण्याचा एक आनंद वेगळा असतो, कारण इथं सगळ्या गोष्टी गरमागरम आणि लगेच करून इन्स्टंट मिळतात। प्लेट तयार झाले, त्याच्यावर कांदा पण आलाय, स्पेशली ब्रेड दिला आहे दादाने, आणि पोळी एक नंबर एकदम मोठीच्या मोठी आहे। तर खायचा आनंद वेगळा। त्याचा काही अंड्याचा नाश्ता म्हणजे कुणाला नाही आवडणार। अंडा म्हटल्यानंतर लोक फुल एनर्जी आणि कॉन्फिडन्सनं खातात। तर अंड्यामुळे आपल्याला हेल्दीपणा पण येतो, एक एनर्जी येते बॉडीमध्ये, ताकद येत्या। अंडं रोज खाल्लं पाहिजे, प्रोटीन्स आहेत त्यामध्ये भरपूर। आणि मला तर ठेल्यावरचं म्हटल्यावर माझं तोंडाचं पाणी सुटते, तर मला काय सांगू। तर हे आपल्याला खतरनाक करून दिले, खाऊन याची टेस्ट वाढूया आणि जरा आणि कसं झाली सांगूया, या लवकर। हे असं वाढायचं बघा, हे असं पोळी एकत्र असते, असं काढलं या सुट्टे होते कळलं का।